शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, काय मजेत का? शेतकरी मित्रांनो, चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव। पण त्या अगोदर आपणास एक विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेतकऱ्यांसाठी कायम बातम्या सांगत असतो, कायम माहिती देतो। कृपया तुमच्याकडून लाईकची अपेक्षा तर नक्कीच करतो की व्हिडिओ पाहणाऱ्यांनी लाईक नक्की करायला पाहिजे। चला सुरुवात करतोय। त्या अगोदर एक अजून एक महत्त्वाची माहिती सांगतो तुम्हाला की काल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे पहा, 4 वर्षाच्या मुलाची मुलाखत घेतलेली आहे। त्या मुलाखतीमध्ये तो 4 वर्षाचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती कुठलाही प्रश्न विचारला तर ते उत्तर देतो पहा। ती मुलाखत प्रत्येकाने वेळ काढून नक्की बघा, तुम्हाला आवडेल ती। चला आता कापसाचे बाजारभाव तुमच्या समोर सांगतोय। मित्रांनो, वडवणी का जास्तीत जास्त 7,700 रुपये, भिवापूर येथे सध्या जास्तीत जास्त 7,650 रुपये, अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त 8,175 रुपये, सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त 7,400 रुपये, राळेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त 7,935 रुपये, समुद्रपूर या ठिकाणी जास्तीत जास्त 7,900 रुपये, पारशिवनी या ठिकाणी जास्तीत जास्त 7,300 रुपये, उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,650 रुपये, वरोरा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,921 रुपये, वरोरा शेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त 7,820 रुपये, मांडळ या ठिकाणी जास्तीत जास्त 7,400 रुपये, हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त 8,020 रुपये, सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त 8,015 रुपये, कळमेश्वर या ठिकाणी जास्तीत जास्त 7,600 रुपये, बुलढाणा या ठिकाणी जास्तीत जास्त खाजगी बाजार 6,671 रुपये, परभणी गंगाखेड या ठिकाणी खाजगी बाजार जास्तीत जास्त 8,050 रुपये, यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त 7,875 रुपये, वसमत या ठिकाणी जास्तीत जास्त 6,170 रुपये, मलकापूर या ठिकाणी जास्तीत जास्त 6,980 रुपये, बीड या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,650 रुपये, सेलू परभणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,521 रुपये, मानवत येथे जास्तीत जास्त 7,900 रुपये आणि सगळ्यात जास्त भाव कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला जास्तीत जास्त 8,285 रुपये। चला तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकाने नक्की लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन बातम्या बघण्यासाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद।